बालमित्रांनो, आपल्याला बसल्या बसल्या खूप फिरायचंय आणि 20 तारखेपासून तुम्ही इथे एक आगळा वेगळा आनंद घेत आहात आणि या आनंदात एक थोडीशी साखर टाकण्याचं काम आम्ही करणार आहे आणि त्या साखरेचा आस्वाद आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे आणि तो आस्वाद आपल्याला आजच नाही तर अनेक दिवस टिकवायचा आहे. त्याच्यामध्ये पूर्णगुंग होऊन जायचंय. तर असं आजचा आपला हा कार्यक्रम, याच्यामध्ये आकाश दर्शन, आकाशात आपल्याला काय काय कुठे कुठे कसं कसं पाहायचं, आकाशात नेमकं काय पाहायचं आणि आकाश का बघायचं या संदर्भात आपण माहिती घेऊ. सोबतच आपली ही चिमुकली मंडळी, काही थोडीशी वडील मंडळी या ठिकाणी तुम्ही शिबिरार्थी म्हणून आलात, तर ज्या ठिकाणी आपण उपस्थित झालो ते एक वाशिम नावाचं शहर आहे आणि महाराष्ट्र नावाच्या राज्याच्या एका पूर्व भागात आपण या ठिकाणी आहोत. आणि आपला देश भारत, जो भारत देश आपला या पृथ्वीवर, ही छोटीशी पृथ्वी आहे, त्या पृथ्वीवरचे आपण रहिवासी आहोत, तुम्ही आम्ही सगळे. आणि या पृथ्वीवर आपण जन्म घेतलेला आहे, त्या पृथ्वीसाठी काहीतरी करायचं आहे. गेल्या 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिवस आपण साजरा केला, की ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या पृथ्वीचे आपण उत्तरायी व्हावं. या पृथ्वीपासून आपण खूप काही घेतो, तिला काही आपण परत केलं पाहिजे, पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे, निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर या उद्देशाने आपल्याला आज आपल्या अभ्यासाला धरून काहीतरी नवीन आणि वेगळं शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आमच्या आदरणीय आपल्या शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम यांच्या सहकार्यातून, माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या एकमेकाला सहकार्य करत हा उपक्रम अतिशय चांगल्यापैकी आपण राबवत आहात. ही खरोखरच अभिनंदनाची बाब आहे आणि तेवढीच कौतुकाची पण आहे. आणि त्यात तुम्ही विविध शाळांमधून या ठिकाणी सहभागी झाला. पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. ज्या पृथ्वीवर आपण राहतो, ही आपली पृथ्वी, हिला आपण अनेक नावांनी ओळखतो. वसुधा, वसुंधरा, तिचा आणि आपला परिचय आहे. आणि ही पृथ्वी, ज्या पृथ्वीवर आपण राहतो, ती पश्चिमेकडून पूर्वेला फिरते. आता ती कशी फिरते ही आपण या मोठ्या चित्रात पाहू. याच पृथ्वीचं हे एक मोठं चित्र आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे, हे बघा. आणि हे फिरताना पश्चिमेकडून पूर्वेला असं सारखी फिरत राहते आपली पृथ्वी. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत. तुम्हा सगळ्यांना, जरी तुम्ही या शिबिरासाठी इथे आलात, तर काही काही लोक उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी प्रवासाला जातात. आणि प्रवास हा प्रत्येकाला आवडतो. आणि त्या प्रवासामधली विविध काहीतरी चांगली ठिकाणं पाहायची, खूप मजा मौज करायची. त्या निमित्ताने आपण प्रवासात जातो आणि प्रत्येकाला असं वाटते की मला खिडकी जवळची जागा मिळावी आणि त्या खिडकीतून सगळा निसर्ग निहाळता यावा, पाहता यावा, खूप काही गमती करता यावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. तशीच ही पृथ्वी सुद्धा आपल्याला सारखी फिरत राहते बा, अशी वेस्ट टू ईस्ट, पश्चिमेकडून पूर्वेला. आणि ही जी पृथ्वी फिरते याचा आपल्याला अनुभव असा येतो पहा, की दिवसा सूर्य या बाजूने निघतो पूर्वेला आणि पश्चिमेला असा सरकत सरकत इकडे मावळतो. हे झालं दिवसाचं. आणि रात्रीच्या वेळेला चंद्र, तारे हे आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतात.
वास्तविक पाहता तसे ते जात नाहीत. त्याचं कारण एक आहे की पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेला फिरते, म्हणून आपल्याला ते पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकताना दिसतात. आता तो अनुभव जर घ्यायचा असेल तर आपल्याला हा इथे चंद्राची कोर दिसते पहा, बघा दिसली का सगळ्यांना? या बाजूला अशी चंद्राची छान कोर आहे. आणि आज द्वितीयेचा, वैशाख महिन्यातली द्वितीया दुसरी तिथी आहे आजची. त्या दुसऱ्या तिथीचा हा आपला चंद्र आपल्याला दिसतो. आणि त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला एक थोड्या वेळाने, एक 10 मिनिटांनी आणखीन एक चांदणी दिसेल. तुम्ही एक छोटीशी नजर टाकून बघा जरा चंद्राच्या वरच्या बाजूला. तुमचे डोळे आमच्यापेक्षा अधिक चांगले आहेत, निश्चित काही लोकांना दिसला असेल, एक चांदणी दिसेल. काही दिसली का? शाबास. तर ती चांदणी आहे आपल्या सूर्यमालेमधला सगळ्यात मोठा ग्रह गुरु, ज्युपिटर. ज्युपिटर या ग्रहाची ती चांदणी आहे. आपल्याला आकाशात तो ग्रह टेलिस्कोप मधून पाहायचा आहे. त्याला एकूण 95 सॅटेलाइट्स आहेत. त्याला उपग्रह आहेत 95. त्या 95 उपग्रहापैकी आपल्याला 4 उपग्रह या ठिकाणाहून पाहता येतील: आयओ, युरोपा, गनिमीड आणि कॅलिस्टो. गनिमीड हा सगळ्यात मोठा उपग्रह आहे आपल्या सूर्यमालेमधला. ते 4 उपग्रह पाहू, आपला उपग्रह आपल्या पृथ्वीचा चंद्र पाहू. आणि चंद्र आपण रोज बघतो, त्याच्या कला बघतो, ग्रहण बघतो. आणि ग्रहण म्हणजे निसर्गातील सावल्यांचा खेळ आहे.